नमस्कार मित्रांनो, मी पवन बागल. अपरिचितांच्या क्रांतिकथा या गोपाळ गोडसर लिखित पुस्तकाच्या अभिवाचनामध्ये अत्यंत मनपूर्वक स्वागत करतो. भारतभूमीचा इतिहास ज्यावेळी आपण मनापासून ऐकतो, वाचतो, अनुभवतो, तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला कळतं की या भारतभूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी फक्त चरखाच काफी नव्हता. त्याच्यासाठी हजारो क्रांतिकारकांनी आणि आपल्यासारख्या किशोरवयीन तरुणांनी स्वतःच्या प्राणाची आहुती या भारतभूमीच्या संरक्षणासाठी दिलेली होती. हे तितकंच अनुभवणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपण या सगळ्या क्रांतिकारकांचा जागर करण्याच्या हेतूने अपरिचितांच्या क्रांतिकथा या पुस्तकातील अनेक शृंखल मालिकेतील वेगवेगळ्या क्रांतिकारकांचा जयघोष करणार आहोत. चला तर मग आजचं आपलं पहिलं पुष्प आहे मृगेंद्राची झेप. पेढीनंतर डग्लस आणि बर्ज यांना चिरनिद्रा देऊन मिदनापूरने आणि तेथील किशोर क्रांतिकारकांनी हिंदुस्थानची अस्मिता जागी ठेवली होती. सहज सुलभ यौवन भावनांनी किशोरींच्या संगतीत रोमहर्षकता उपभोगण्याच्या ठिकाणी या किशोरांनी प्रणय केला पिस्तुलांशी. सप्तपदी केली फाशीच्या फळीवर. आला निर्मल आला. मृगेंद्राने इतरांचे लक्ष प्रथम आपल्याकडे खेचले आणि सर्वजण त्याने डोळ्याने संकेत केलेल्या दिशेकडे बघू लागले. पंचेत सरोवराच्या तीरावर बसलेल्या वावरणाऱ्या मंडळीतूनच मधूनच निर्मल दिसत होता, तर मधूनच दृष्टीआडही होत होता. पण तो या दिशेनेच येत होता हे स्पष्ट दिसत होते. ब्रिज किशोर चक्रवर्ती, अनाथ बंधू पंजा, संतोष कुमार, रामकृष्ण राय, मृगेंद्र दत्त ही सर्व मुले त्याची वाट बघत होती. घोळके आणि तुटक बसलेली माणसे न्याहाळण्यात निर्मल जीवन घोष आपल्या मित्रांना येऊन मिसळला. त्याने इकडे तिकडे पाहिले. आपण सुरक्षिततेने बोलू शकू एवढे अंतर जवळात जवळ बसलेल्या लोकांपासून राखले गेले आहे याचे निरीक्षण केले आणि काहीशा दबलेल्या स्वरात तो म्हणाला, मित्र हो, उद्या बर्ज स्वतःच खेळणार आहे. त्याच्या शब्दांत उत्तेजना होती, आनंदही होता, पण जसे स्वर बदलले होते तशीच ती उत्तेजना आणि आनंदही दबलेला होता. कुठे? मृगेंद्रने विचारले. बंदीगृहासमोरील क्रीडांगणात. सामना निश्चित झाला बरं का? झाला? खरे म्हणजे तो आधीच निश्चित झाला होता, पण बर्ज खेळणार की प्रेक्षक म्हणून राहणार हे निश्चित नव्हते. तो खेळणार आहे म्हणतोस? होय. याहून क्लबच्या कार्यवाहाला आताच भेटून आलोय मी. प्रतिस्पर्धी समूहाचा म्हणजे मोहामेडन स्पोर्टिंग क्लबचा एक सदस्यही तेथेच होता तेव्हा. मृगेंद्रचे डोळे चमकले. तो चटकन ब्रिज किशोरके वळला. टाळी दे ब्रिज, तो म्हणाला. ब्रिजने टाळी दिली. काय सुचले सांग तरी, ब्रिज म्हणाला. काम झाले, मृगेंद्र म्हणाला. पुढे तो गप्पच राहिला. त्याच्या डोळ्यासमोर दृश्य दिसू लागले. खेळ चालू होण्याच्या भ्रमांत आहे. प्रेक्षकांचे कुतूहल डोळ्यात आणि कानांत उतरू लागलेले आहे. खेळाडू फुटबॉल इकडे तिकडे लाथाडीत आहेत. पंच आपल्या शिट्ट्या सरसावण्याच्या पवित्रात आहेत. बर्ज आपले स्थान घेण्यासाठी वाटचाल करीत आहे. तो पुन्हा भानावर आल्यासारखे बोलला. उद्याचा सामना मुस्लिम समूह जिंकणार नाही, टाउन क्लब जिंकणार नाही, आपण जिंकणार आहोत. निर्मल, दे टाळी बाबा. निर्मलाने टाळी दिली, पण त्याने सावधानतेची सूचना दिली. कालच्या सारखे होऊ नये. तसे नाही होणार निर्मल, ब्रिज म्हणाला. काल नेमका तो फडतूस शिपाई आडवा आला असता. बर्जभोवती केवढे कडे होते काल, बघितलेच आहेस तू.
आपल्याला त्याच्या भोवतीचे कडे तेव्हा थोडे ढिले होते ते बघायचे होते. आणि उद्याला ती संधी येत आहे, आपल्याला हवी तशी. तुझी योजना तरी सांग, म्हणजे त्याप्रमाणे लगेच सिद्धता ठेवायला. अनाथ म्हणाला. सांगतो, मृगेंद्र म्हणाला. ब्रिज, तू सांग, वर्ज कुणीकडून पटांगणावर येईल ते? एक मुलींच्या शाळेचा मार्ग, दुसरा पूर्वेकडचा, पण पूर्वेकडच्याच मार्गाचा संभव अधिक आहे. ठीक आहे, तू पूर्वेकडे तोंड करून, म्हणजे त्या वाटेकडे तोंड करून, पण वाटेतून दूर उभे राहायचेस. मी पटांगणात राहीन. सामना आरंभ होण्याच्या आधी खेळाडू फुटबॉलशी खेळताना त्यांच्यात माझ्याबरोबर कोण असेल? मी, अनाथ म्हणाला. ठीक आहे, मृगेंद्र म्हणाला. तू माझ्यावर अन्याय करीत आहेस मृगेंद्र. काल काम झाले असते तर अग्रभागी मीच राहिलो असतो ना, रामकृष्ण कुरकुरला. आणि माझ्यावरही, निर्बल म्हणाला. मी तिकडे वाटेवर उभा राहून काय करू? तिथे काही काम होणार नाही हे ठाऊक आहे मला. हे पहा, मृगेंद्रने समजावले. हे आहे सामूहिक काम. फुटबॉलच्या खेळात मी मध्य अग्रणी सेंटर फॉरवर्ड राहीन किंवा अर्धग्रीम सेंटर हाफ राहीन असे प्रत्येकजण म्हणू लागला तर खेळ होईल का? लक्षपालापासून म्हणजेच गोलकीपरपासून ते मध्यग्रीपर्यंत सर्वच साणे एकोप्याने सांभाळली तरच ते सामूहिक काम, टीमवर्क. निर्मल किंवा रामकृष्ण यांचे समाधान झाले नसले तरी त्यांना ते मानवून घेणे भाग होते. कोणातरी योजकाकडे सूत्रे दिल्या वाचून काम होत नसते एवढा विवेक त्यांना होता. पण एक प्रकारची असूया मनुष्यात जन्मजात असलेली हवी. मृगेंद्र एक नेता किंवा मार्गदर्शक म्हणून तो पुढे किंवा अग्रभागी असणं ठीक, पण हा अनाथ बंधू या कामांत अगदीच नवका. हा त्याने नेत्यांबरोबर राहायचे आणि निर्लज्ज चटकन मी पटांगणात तुझ्यावर राहतो म्हणून म्हणाला. बापरे, आता योजना फिरवताही येणार नाही. खरे म्हणजे त्यांच्या मनात मृगेंद्रनंही पुढे राहणे योग्य नव्हते. आधी कोणी मरायचे यासाठी ही मानसिक स्पर्धा या मुलांची. उद्या दृश्य त्यांच्याही डोळ्यासमोर नाचत होते. मरायची संधी पटांगणावरच मिळायची शक्यता अधिकांत अधिक होती आणि ती संधी तर मृगेंद्र आणि अनाथ यांना मिळत होती. काल ती संधी रामकृष्ण आणि निर्मल यांना मिळाली होती, पण योग नव्हता. आपले दैव, असे म्हणत त्या दोघांनी आपापली कामे समजून घेण्याची इच्छा दर्शवली. मी काय करायचे? ब्रिजने विचारले. संकेत, तुझ्या अंगणावर तुझा तो हिरवट स्वेटर असू दे. आमचे लक्ष तुझ्यावर राहील. आम्ही खेळांत असलो तरीही तीच गाडी आहे याची खूण म्हणून तू स्वेटर काढायचास, पण ती गाडी पुढे सरकल्यावर. आधी नाही. तुला मध्येच स्वेटर वाचून आम्ही पाहिले की आम्ही समजू माझी छरिका, माझे पिस्तूल जवळ ठेवायची ते. आमच्यापैकी कोणालाही निघून जायची संधी असली आणि आम्ही निघालो आणि गोळ्या अपुऱ्या पडल्या, पुन्हा भरायला वेळ नसला तर तू सिद्ध राहायचेस. काम झाले नाही तरच निसटण्याचा प्रयत्न होईल, अन्यथा नाही. माझे काम? निर्मलने विचारले. तेच, पण कन्याशाळेजवळ. रामकृष्णकडे वळून मृगेंद्र म्हणाला. तू रे, करीत बसू नको. ताणीघेरिया स्थानकापाशी तू सज्ज राहायचेच, कळले? कामाची वाटणी झाली. येथे उपस्थित नसलेल्या मुलांना भेटून सूचना देण्याचे काम ब्रिजला करायचे होते. सर्वजण उठले. जवळच्या सरसर आहारगृहात जाऊन त्यांनी जणू काही शेवटचा असा एकत्र आहार केला. आजचा भाग इथेच संपू. उद्या पुन्हा भेटू याच कथेतील पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत. आम्ही बनवलेले हे अभिवाचन आपल्याला आवडत असेल तर आपला अभिप्राय आपण कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. जय हिंद, जय भारत.